दिल्लीच्या फायनान्स मिनिस्ट्रीच्या डिपार्टमेंटचे अधिकारी नवजोत सिंग यांचा गंभीर अपघातात मृत्यू झाला। पण नेमकं घडलं काय? तर फायनान्स मिनिस्ट्रीच्या डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्समध्ये डेप्युटी सेक्रेटरी असणारे नवजोत सिंग 14 सप्टेंबरला ते आपली पत्नी संदीप कौर सोबत बंगला साहिब गुरुद्वारला गेले होते। तिथून बाईकवरून परतत असताना मागून स्पीडमध्ये असलेल्या एका BMW कारने त्यांच्या बाईकला जोरात धडक दिली। ही धडक इतकी जबरदस्त होती की नवजोत सिंग यांच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि पायांना गंभीर इजा झाल्या। ते जागेवरच बेशुद्ध पडले आणि हॉस्पिटलमध्ये नेताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या अपघातात संदीप कौर या देखील जबर जखमी झाल्या। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गगनप्रीत कौर नावाची महिला ही BMW चालवत होती। तिच्यासोबत तिचा नवरा आणि त्यांची 2 लहान मुलं होती। संदीप कौर यांच्या स्टेटमेंटनुसार अपघातानंतर जखमी असलेल्या त्यांना आणि नवजोत सिंग यांना गगनप्रीतने जवळऐवजी लांबच्या न्यू लाईफ हॉस्पिटलमध्ये नेलं। सोबतच हॉस्पिटलमध्ये गगनप्रीत आणि त्यांच्या फॅमिलीची ट्रीटमेंट आधी झाली आणि नवजोत सिंग यांना दुर्लक्ष केल्याचा आरोप संदीप कौर यांनी केलाय। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांवर प्रेशर वाढलं असून गगनप्रीत BMW चालवत असताना नशेत होती का, गाडीचे पेपर्स आणि तिच्याकडे लायसन्स होतं का याचा तपास पोलीस करतायत।